सो आज आपण महिलांचा रविवार साजरा करत आहोत ना. महिलांबद्दल बोलण्यासारखं खूप आहे आणि जग कितीही आधुनिक झालं ना तरीही आपल्यामध्ये असे काही संकुचित विचारांचे लोक आहेत ना जे अजूनही स्त्रीला चूल आणि मूल याच्यातच बघतात ना. पण त्यांना हे नाही माहिती आहे की आज पुरुष स्त्रियांपेक्षा चांगली चूल सांभाळतात, किचन सांभाळतात ना पुरुषही. आज पुरुषही मागे नाही आहे कोणत्या गोष्टीत आणि स्त्रियाही आपल्या बहिणीही कोणत्याही गोष्टीमध्ये मागे नाही आहे. जर तुम्ही वर्ल्ड्स बेस्ट शेफ ना जगातील जर सर्वात उत्तम जेवण बनवणाऱ्यांची लिस्ट जर काढली तर त्याच्यात टॉपमध्ये एकही स्त्रीचं नाव नसेल, सर्व पुरुषांचीच नावं आहेत है ना. आणि स्त्रिया ज्या आहेत त्या देखील मागे नाही आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या पुढे गेलेल्या आहेत. आधीच्या काळामध्ये स्त्रीला चूल आणि मूल ह्याच्यातच बघितलं जात होतं. काळांतरानंतर स्त्रियांनी शिक्षण घेणं चालू केलं, घराबाहेर पडल्या, त्या नोकरी धंदा करायला लागल्या, घर सांभाळतात, लेकरं सांभाळतात, कुटुंब सांभाळतात, त्यांच्या जबाबदाऱ्या वाढल्या पण त्यांच्याकडूनच्या अपेक्षा कमी झाल्या नाहीत ना. घराच्या बाहेर जरी त्या पडल्या तरी घर हे स्त्रीने सांभाळायला पाहिजे, लेकरं हे स्त्रीनेच सांभाळायला पाहिजे, महिन्याचं राशन जे आहे ते स्त्रीनेच भरलं पाहिजे, लेकरांच्या शाळेचं काय असेल अभ्यास जे असेल ते काय स्त्रीनेच केलं पाहिजे ना. वुमेन्स रिस्पॉन्सिबिलिटी हॅज इन्क्रीज्ड बट तिच्या ज्या जिम्मेदारी आहे जबाबदाऱ्या त्या वाढल्यात पण तिच्याकडूनच्या अपेक्षा ह्या कमी झालेल्या नाहीयेत ना. शी शुड वर्क आउटसाइड अँड मॅनेज द हाऊस. वी स्टील टेक हर सो मच फॉर ग्रांटेड ना. इतकं सगळं करून सुद्धा आपण तिला किती गृहीत धरतो ना. गृहिणी आहे म्हणून गृहीत धरतो ना. बाहेर काम करून येते, घर सांभाळते, स्वयंपाक करते, लेकरांची काळजी घेते, परंतु एखादी चूक झाली ना, जसं मागच्या वेळेस मी जेवणाचं उदाहरण दिलं होतं, जेवणामध्ये मिठाची कमी जास्त झाली ना तर पुरुष मागे पुढे बघत नाहीत ना आवाज चढवायला त्याच्यावरती. आता दादानी उदाहरण दिलं त्यांच्या कामाच्या ठिकाणी ना 90% स्त्रिया होत्या. तुमची बॉस पण फिमेल होती का? वाचलं. जर कामाच्या ठिकाणी तुमची बॉस जर एक स्त्री असेल आणि कितीही जर तुम्हाला राग आला तर तुम्ही तिच्यावरती आवाज चढवाल का? नाही ना. कितीही काही झालं, कितीही संताप येऊ दे तरी तुम्ही काय कराल? कंट्रोल कराल. बरे मीटिंग रूम मध्ये असाल, मीटिंग मधून बाहेर आल्यावरती काहीतरी वाईट बोलाल पण तोंडावर बोलण्याची हिंमत नाही होत ना. का? पापी पेट का सवाल आहे ना. नोकरी धंद्याचा प्रश्न आहे ना. पण तेच घरी तुमची स्त्री त्या पापी पेटला जे चांगलं अन्न खाऊ घालते तिच्यावरती आवाज चढवण्याच्या आधी आपण विचार नाही करत ना. का? तर ती गृहिणी आहे तर आपण काय करतो? तिला गृहीत धरतो ना. जसं मी म्हटलं की एका स्त्रीला खुश करणं फार कठीण नाहीये. फक्त 4 आपुलकीचे, आपलेपणाचे, प्रेमाचे, कौतुकाचे शब्द तिला हवे असतात आणि त्याच्याबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट तिला हवी असते ते म्हणजे आदर. आणि ह्या गोष्टी तिला बाहेरच्या लोकांकडून नको असतात पण या तिच्या अपेक्षा आपल्या घरातल्या लोकांकडूनच असतात. ठीक आहे, तुम्ही तिला गृहीत धरता, तुमची गृहिणी आहे, सहचारिणी आहे, काय फरक पडतो आवाज चढवला तर. जर इतका तुम्ही तिला गृहीत धरता सो जर तुम्ही तिच्यावरती राग करता तर तिची माफी मागण्याची क्षमता पण तुम्ही केली पाहिजे ना. जर तुम्ही तिचं मन दुखवण्याचा हक्क समजता तर तिची मन धरणी करण्याचा देखील हक्क असला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला कमीपणा नाही वाटला पाहिजे ना. आपण वी टॉक सो मच अबाउट मेन अँड वुमेन इक्वालिटी, स्त्री पुरुष समानता बद्दल आपण खूप काही बोलतो ना. तरी पण आज आपण काय करतोय? पुरुष प्रधान समाजामध्ये राहतो ना. आणि ज्या वेळेस आपल्या बहिणी, लाडक्या बहिणी पुढे जायला लागतात ना, आज कोणत्याही क्षेत्रामध्ये मग ती देवाची मंडळी असो किंवा स्पोर्ट्स असो किंवा अजून काहीही असो, राजकारण असो, प्रत्येक गोष्टीमध्ये आज स्त्रीचं स्थान आहे ना. तिने आपलं स्थान बनवलेलं आहे. पण ज्यावेळी स्त्री पुढे पाऊल टाकते, आपल्या जेव्हा लाडक्या बहिणी पुढे जातात तेव्हा काय होतं? आपल्या काही दादांच्या पोटात दुखायला लागतं ना. मंडळीमध्ये जेव्हा स्त्रिया पुढे येतात, बाय गॉड्स ग्रेस, देवाच्या दयेने माझ्या जीवनामध्ये खूप चांगले 2 दादा देवानी दिलेले आहेत. एक आपले नितीन दादा आहे आणि एक योहान दादा आहे जे खंबीरपणे माझ्या बरोबर उभे आहेत आणि मी खरोखर त्याच्यासाठी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. मी प्रार्थना करते की असे दादा प्रत्येक लाडक्या बहिणीला मिळून ना. पण असे समाजामध्ये सगळेच असे
लोक नाही आहेत ना, सगळे जसे पुरुष नाही आहेत. कारण जसं मी म्हटलं आपण पुरुष प्रधान समाजामध्ये राहतो ना, तर जशी एखादी स्त्री पुढे येते तसं काय होतं, आपल्या काही दादांच्या पोटात दुखायला लागतं. मग तिला कसं खाली खेचायचं, तिला कसं पाडायचं, ह्याचा ते प्रयत्न करत राहतात. मग ती वर्शिपच कशी करते, ती वचनच कसं देते ना. तर मला त्या दादांना सांगायचं आहे, दादा हे करण्यापेक्षा देवाच्या वचनाचा अभ्यास करा ना. देवाच्या वचनाचा अभ्यास करा. काही गोष्टी देवाने वचनामध्ये काय लिहिले आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे जर इतकाच फावला वेळ आहे तर परस्यू युअर कॉलिंग. आणि ते जर नाही करू शकत, जर जी स्त्री द वुमेन हु इज परस्यूइंग युअर कॉलिंग, तिच्या बोलावण्याकडे ती जर लक्ष देऊन पुढे उभी राहत आहे, सेवा करत आहे, तर तिच्या सेवेमध्ये हातभार लावा. माहित नाही, कदाचित तिच्या आशीर्वादांचे वाटेकरी तुम्ही व्हाल ना. तिला खाली खेचण्यापेक्षा, तिला पाडण्याची योजना आखण्यापेक्षा तिच्या बरोबर उभे राहा, तिला सहाय्य करा आणि कदाचित तुम्ही देखील तिच्या आशीर्वादांचे वाटेकरी व्हाल ना. आपल्या लाडक्या बहिणी पण काही मागे नाहीत ना. जर दादा लोक स्त्रियांना खेचण्याच्या मागे लागले आहेत, पण आपल्या लाडक्या बहिणी पण आजकाल काय झालेल्या आहेत, मी कमवते, मी पैसे कमवते, मी घर चालवते, मी बाहेर पण काम करते, मी घरात पण घर पण सांभाळते, या आणि त्या आणि मार्केटमध्ये ट्रेंड चालू आहे ना, इंडिपेंडेंट वुमेन. आय एम एन इंडिपेंडेंट वुमेन, आय डोंट नीड अ मेन. आजकालच्या स्त्रिया स्वतंत्र झाल्यात ना, बिनधास्त झाल्यात. ते काय म्हणतात, मला पुरुषाची गरज नाही. पण मला या लाडक्या बहिणींना सांगायचं आहे की अगं ताई, देवाने तुला इंडिपेंडेंट होण्यासाठी नाही बोलवलंय. गॉड हॅज कॉल्ड यू टू बी गॉड डिपेंडेंट. मी पण म्हणू शकते ना, मी एकटी राहते, स्वतःच्या घरात राहते, स्वतः कमवते, माझं घर चालवते. बट आय एम नॉट कॉल्ड टू बी अन इंडिपेंडेंट वुमेन, आय एम कॉल्ड टू बी अ गॉड डिपेंडेंट वुमेन. आत्मनिर्भर बनव. आत्मनिर्भर बना चांगली गोष्ट आहे, पण देवाने आपल्याला देवावरती निर्भर होण्यासाठी बोलवलेलं आहे. हे आपल्या बहिणींना समजण्याची गरज आहे ना. आपण ते एक वचन वाचू, नीतिसूत्रे 16:18. स्त्रिया आज कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाही आहेत, पण त्यांनी त्याचा गर्व नाही केला पाहिजे ना. जर अगर आपल्या भावांकडून, दादांकडून अपेक्षा आहे की जर त्यांनी स्त्रियांची सहाय्यता केली पाहिजे, तर स्त्रियांनी देखील गर्व नाही केला पाहिजे. पटकन आपण वाचू नीतिसूत्रे 16:18. काय होतं तिथे इंग्लिशमध्ये असं लिहिलेलं आहे, प्राईड गोज बिफोर डिस्ट्रक्शन अँड हॉफ्टी स्पिरिट बिफोर अ फॉल. स्वतःच्या पडण्याचा कारण बनू नका. आज मला हे आपल्या स्त्रियांना सांगायचंय ना, गर्व करून मी 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 करते ना. आपल्याला काय करायचंय, आत्मनिर्भर बनायचंय, पण त्यासोबत आपल्याला देवावर देखील निर्भर व्हायचंय. मुळात देवाने आपल्याला स्त्री पुरुषामध्ये कॉम्पिटिशन करण्यासाठी बनवलेलंच नाही ना. गॉड हॅज नॉट क्रिएटेड टू कम्पीट विथ इच अदर बट कॉम्प्लिमेंट इच अदर. एकमेकांशी सामना करण्यासाठी देवाने आपल्याला बनवलेलं नाहीये, परंतु एकमेकांना सहाय्य करण्यासाठी, एकमेकांना परिपूर्ण करण्यासाठी देवाने आपल्याला बनवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला देवाने ह्याच्यासाठी बोलावलं आहे की एकमेकांचा आदर करण्यासाठी, आपल्याला एकमेकांमध्ये जे डिफरन्सेस आहेत ते एक्सेप्ट करायचं आहे, एकमेकांचा आदर करायचा आणि काय करायचं आहे, एकमेकांना सहाय्य करायचं आहे पुढे जाण्यासाठी, ना की मागे खेचण्यासाठी ना. तर आज माझं आपल्या प्रिय भावांना आव्हान आहे की आपल्या प्रिय बहिणींना पुढे जाण्यासाठी सहाय्य करा, त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करू नका. आणि प्रिय बहिणींना, आपल्या लाडक्या बहिणींना माझं आज आव्हान आहे की आत्मनिर्भर बना, पण देवावर निर्भर होण्यासाठी देखील शिका. आज आपल्याला काही गैरसमजुती तोडायच्या आहेत. वी हॅव टू ब्रेक सम स्टिरियोटाइप्स ना. आई वडील शिकवतात मुलांना, बॉईज डोंट क्राय ना, दॅट्स अ स्टिरियोटाइप. गैरसमजुती आहे. मुलगा जर रडायला लागला तर आपण काय बोलतो पटकन, अरे मुलगी आहे का, आयु गर्ल. कुठल्या शास्त्रात लिहिलंय बरं की फक्त मुली रडू शकतात, अश्रूंचा अधिकार फक्त मुलींकडे आहे, असं कुठल्या शास्त्रात लिहिले आहे? आपल्याकडे एकच शास्त्र आहे, पवित्र शास्त्र. आणि माझ्या पवित्र शास्त्रामध्ये तर योसेफी रडलाय, दाऊद राजा असून देखील रडलाय, आणि येशू ख्रिस्त देखील रडला आहे. ठीक आहे की असं म्हणतात ना की अश्रू हे स्त्रियांचं हत्यार आहे, पण ते तिची ताकद
देखील आहे. देवाने जे आहे भावना, इमोशन्स अँड फिलिंग्स फक्त स्त्रियांना दिलेले नाहीये ना, त्यांनी स्त्री आणि पुरुष दोघांना त्याच्या स्वरूप आणि समानतेमध्ये बनवलेला आहे ना. भावना स्त्री आणि पुरुष दोघांना दिलेल्या आहेत ना. असं नाही ना की स्त्रीमध्ये फक्त त्यांनी भावना टाकल्या, अश्रू दिले, इमोशन्स दिले, फिलिंग्स दिले आणि पुरुषाला रोबोट सारखं बनवलं की स्त्री सांगेल तसं स्त्रीने म्हटलं फळ खा, तुझी बुद्धी वापरू नकोस ना, स्त्रीने सांगितले तर तू खा, असं नाही ना. पुरुषांना देखील त्यांनी फिलिंग्स दिलेल्या आहेत, भावना दिलेल्या आहेत ना. इथे मुद्दा असा आहे की जशा स्त्रिया आपल्या भावना व्यक्त करतात ना, रडून, आरडून, भांडून, किंचाळून, बोलून, पण पुरुष तसं करत नाही. का? कारण आपण लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये ती गैरसमजुती निर्माण करतो की पुरुषांना रडण्याचा अधिकार नाही आहे. पण आज भलेही आपण महिला दिवस साजरा करत आहोत, पण आपल्यासाठी आपल्या समाजातील पुरुष देखील तितकेच महत्वाचे आहेत आणि पुरुषांमध्ये देखील भावना आहेत. दे ऑल्सो नीड टू एक्सप्रेस देअर फिलिंग्स, दे ऑल्सो नीड टू वेंट आउट द अँगर, ज्यांचे जे इमोशन्स आहे ते व्यक्त करणं, बाहेर काढणं देखील खूप गरजेचं आहे ना. मागच्या आठवड्यात मी आणि आशा सिस्टर येत होतो रिक्षामध्ये आणि आशा सिस्टरने मला सांगितलं त्यांच्या कॉलनीमध्ये, सोसायटीमध्ये तरुण एका मुलाने आणि मुलीने आत्महत्या केली ना. आजचं जनरेशन जे आहे, आजची जी पिढी आहे, एस्पेशली जे जेन झीज म्हणतात, खूप नकारात्मक होत चाललेले आहेत ना, बिकॉज दे आर नॉट एबल टू एक्सप्रेस देअर सेल्फ ना. आणि 29 ऑगस्ट 2023 या एका आर्टिकलच्या द्वारे आत्महत्याची जी रेट आहे ती 2.6 टाइम्स इट इज हायर इन इंडियन मेन कम्पेअर्ड टू वुमेन. आत्महत्याची जी रेट आहे ती 2.6 टाइम्स भारतीय पुरुषांमध्ये महिलांपेक्षा जास्त आहे. का? कारण पुरुष काय करतात, आपल्या आतल्या आत काय करतात, घुटत राहतात ना. का? कारण जर ते एखाद्या स्त्री समोर, आपल्या घरातील आई, बहिणी, पत्नी समोर व्यक्त होण्याचा किंवा रडण्याचा, अश्रू ढाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर त्यांना असं वाटेल की they will think that he is weak ना. Emotion is not a sign of weakness. Emotions, tears is a sign of strength. तर ते व्यक्त होणं पुरुषांनी खूप गरजेचं आहे. त्यामुळे ते स्टिरियोटाइप्स दॅट बॉयज डोंट क्राय हे ब्रेक करणं, हे तोडणं फार गरजेचं आहे. आणि जर आपण आपल्याला आपल्या मुलांना रडकाने बनवायचंय ना, की त्यांना रडायला शिकवा की प्रत्येक गोष्टीत ते रडतच राहतील ना, बट यू नीड टू टीच देम टू एक्सप्रेस. आणि हे मुलीसारखा रडणं किंवा अश्रूंचा अधिकार फक्त मुलींसाठी नाही आहे. यू शुड टीच युअर नेक्स्ट जनरेशन. तुमच्या पुढच्या पिढीला तुम्हाला शिकवायचं आहे अश्रूंचं महत्व, एक्सप्रेस होणं, वेंट आउट होणं हे शिकवणं खूप गरजेचं आहे ना. पुरुषांना देखील त्याची गरज आहे, कारण स्त्री आणि पुरुष दोघांना देखील देवाने काय केलेलं आहे, इमोशन्स दिलेले आहेत, भावना दिलेल्या आहेत ना. आणि जर माझं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या आयुष्यामध्ये मी खूप रडली, इतकी रडली आहे की एका काळी मला असं वाटलेलं की रडून रडून माझी दृष्टी जाईल, इतकी रडली आहे मी. लिटरली त्या पिक्चरमध्ये दाखवतात ना की बाहेर लोकांना माहिती नाही पडावं म्हणून बाथरूममध्ये जातात, ते नळ चालू ठेवतात, तसं सुद्धा मी केलेलं आहे ना. जोरात नळ चालू ठेवून बाथरूममध्ये जाऊन मी रडली आहे. लिटरली असं मला वाटलं की कदाचित माझी दृष्टी जाईल. आणि एक वेळ माझ्या आयुष्यात अशी पण आली की माझी अश्रू संपली. मला रडायची खूप इच्छा व्हायची, पण डोळ्यातून पाणीच निघायचं ना. आणि आज त्या सर्व संघर्षांना पार होत मी आज आलेली आहे. आणि जे माझे जवळचे लोक आहेत, ज्यांनी माझा संघर्ष पाहिलेला आहे, ते अश्रू पाहिलेले आहेत, दे कॉल मी अ स्ट्रॉंग वुमेन टुडे ना. आणि ते त्या अश्रूंचीच देण आहे, अश्रूंची झाली फुले म्हणतात ना. आपण ते वचन वाचू, स्तोत्र संहिता 30:5. प्रातःकाळी काय होतं, हर्षध्वनी होतो, वीपिंग मे एंड्योर ॲट नाईट बट जॉय कम्स इन द मॉर्निंग. तुमच्या अश्रूंची नक्कीच फुले होतील. आणि आजचा महिला दिवस असला तरी आय वॉन्टेड टू गिव्ह समथिंग टू द मेन ऑल्सो. त्यामुळे मी हा विषय निवडला, अश्रून अबाउट टीयर्स ना, दॅट वी शुड गिव्ह समथिंग टू अवर नेक्स्ट जनरेशन. आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला काहीतरी चांगलं दिलं पाहिजे. आणि हे जो गैरसमज आहे की अश्रूंवरती फक्त स्त्रियांचा अधिकार, हे आपण तोडलं पाहिजे. आणि पुरुषांना देखील समजून घेतलं पाहिजे की रडणं
किंवा दुःख व्यक्त करणं, वेंटिंग आउट इज नॉट अ साइन ऑफ वीकनेस. कदाचित त्याच्याद्वारे पुरुषांमध्ये आत्महत्याची रेट कमी होईल ना, बिकॉज दे लर्न टू एक्सप्रेस देअर सेल्फ. मी अजून आपल्या विषयाला हातवलेला नाही आहे. आपला आजचा विषय काय आहे? उत्पत्ती 2:18. आपण ते वचन वाचू. अनुरूप सहाय्यक मी करीन. आजचा आपला विषय काय आहे? फ्लायरवर छापलेला. जर कोणाला प्रोनाउन्सिएशन करायची चुकीचं असू शकतं, माझंही असू शकतं. एझेर कनेक्टो. कोणता आहे शब्द आहे हा? कोणत्या भाषेतला शब्द आहे? कोणी सांगू शकतं का? हिब्रू भाषेतला हा शब्द आहे एझेर कनेक्टो. कोणी ऐकला हा शब्द पहिले? मग मी कुठून ऐकला? हा शब्द बायबल मधलाच आहे. एझेर कनेक्टो हिब्री भाषेतला हा शब्द आहे. आणि आपल्याला 3च भाषा येतात ना, हिंदी, इंग्लिश आणि मराठी. आणि जर हा हिब्रू शब्द आहे आणि मी जर हा विषय हा शब्द जर निवडलाय तर तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की मला हिब्रू येतं का? मी हिब्रू बायबल वाचले का? नाही, निश्चितच मला हिब्रू येत नाही ना. मी हिब्रू बायबल वाचले. मग हा शब्द मला कुठे भेटला? तर त्याची पार्श्वभूमी अशी आहे की मी ज्यावेळेस अमेरिकेला गेली होती 2-3 वर्षापूर्वी, त्यावेळेस माझ्या मावशीसोबत एक काही अमेरिकन वुमेन्स होत्या, ग्रुप होता महिलांचा, अमेरिकन महिला स्त्रियांचा. आणि त्यांनी हाय टी सेशन म्हणून स्त्रियांमध्ये एक सेशन चालू केलेलं आणि काही बायबलचा अभ्यास आम्ही करत होतो स्त्रिया मिळून. आणि त्या ठिकाणी आम्हाला हे पुस्तक देण्यात आलं. या पुस्तकाचं नाव आहे कॅप्टिवेटिंग. त्याचे लेखक आहे जॉन अँड स्टेसी एल्ड्रिच. कॅप्टिवेटिंग अनविलिंग द मिस्ट्री ऑफ वुमेन्स सोल. आणि खूपच पॉवरफुल हे पुस्तक आहे. स्त्रियांनी तर वाचलाच पाहिजे. पुरुषांचं असं म्हणणं असतं ना की एका स्त्रीला समजणं फार कठीण आहे ना. आपलं संपूर्ण आयुष्य केलं तर एका स्त्रीला आपण पूर्णपणे समजू नाही शकत. जर तुमची इच्छा असेल की एका स्त्रीला समजून घ्यायचंय तर एका स्त्रीचं मन, हृदय आणि अंतःकरण या पुस्तकामध्ये या रायटरने मोकळं केलेलं आहे. तर मी विनंती करते तुम्ही माझ्याकडून हे बॉरो करू शकता. स्त्रियांनी तर वाचलंच पाहिजे पण पुरुषांनी देखील हे वाचलं पाहिजे. तर ह्या पुस्तकांमधून सर्वात पहिला मी तो शब्द मला आढळला, विच मीन्स एझेर कनेक्टो. एस्पेशली वुमेन्स डे म्हटलं की आपल्या बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये भरपूर स्त्रियांचं, चांगल्या स्त्रियांचं उदाहरण आहे. त्याच्याबद्दल आपण ऐकतो. जसं आपण एस्तर बद्दल काल ऑनलाईन वुमेन्स प्रेयरमध्ये ऐकलं. पण मी आज विचार केला की आज काहीतरी वेगळं, जर आपण देवाचा आत्मा आपल्याद्वारे काही वेगळं बोलू इच्छितो का, तर त्यावेळेस मला हे शब्द आणि या पुस्तकाबद्दल आठवलं आणि मी हा विषय निवडला. तर जसं आपण जेनेसिस उत्पत्ती 2:18 वाचलं, त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे की माणसाने एकटं असावं नसावं असं देवाला वाटलं. त्यामुळे त्यांनी काय केलं? त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक बनवला. आणि अनुरूप सहाय्यक ह्यालाच हिब्रू भाषेमध्ये एझेर कनेक्टो म्हटलेला आहे ना. एझेर हा हिब्रू शब्द आहे ज्याला इंग्लिशमध्ये हेल्पर असं ट्रान्सलेट केलं आहे. काही भाषांतरामध्ये मी वेगवेगळे भाषांतर बघितले. काही भाषांतरामध्ये सुटेबल म्हटलं आहे, फिट फॉर हिम म्हटलेलं आहे. पण इंग्लिशमध्ये प्रत्येक ठिकाणी हेल्पर, सहाय्यक हा शब्द वापरलेला आहे. आणि हेल्प मीट असं इंग्लिशमध्ये त्याचं भाषांतर केलेलं आहे. पण जेव्हा आपण हेल्पर म्हणतो तर त्याचा अर्थ काय होतो? सेवक किंवा असिस्टंट किंवा सबऑर्डिनेट, विच मीन्स वन लेवल डाऊन. सबऑर्डिनेट म्हणजे पुरुष वरच्या स्तरावरती आहे आणि स्त्री जी आहे त्याची सहाय्यक आहे. आपण लहानपणापासून हेच ऐकत आहोत ना. पुरुष हा प्रायमरी आहे आणि वुमेन सेकंडरी असा अर्थ आपण घेतो त्याचा. आणि आपण तेच शिकत आलेलो आहोत. त्यामुळे प्रत्येक वेळेस एका स्त्रीला, एक पत्नीला, एका आईला किंवा एका बहिणीला घरामध्ये असो, मंडळीमध्ये असो, प्रत्येक वेळेस काय होतं? दुय्यम स्थान दिलं जातं, सेकंडरी. का? कारण ती सहाय्यक आहे ना, ती हेल्पर आहे. त्यामुळे तिला काय होतं? नेहमी पुरुषाच्या खाली लेखलं जातं, दुय्यम स्थान दिलं जातं. पण देवाची ती योजना अजिबातच नव्हती. तर देवाची काय योजना होती ते आपण आज जाणून घेऊ. देवाने त्याच्या मुलींना, स्त्रियांना एझर म्हटलेलं आहे. एझर त्याचा अर्थ कधीच सबऑर्डिनेट किंवा सुपिरियर, मेन इज सुपिरियर अँड वुमेन इज इन्फिरियर असं कधीच नव्हतं. एझर या शब्दाचा अर्थ
जे हेल्पर किंवा सहाय्यक म्हणून तिथे लिहिलेलं आहे एझर या शब्दाचा अर्थ असा आहे सुपिरियर, इक्वल आणि इट इज दॅट वर्ड मीन्स पॉवर अँड स्ट्रेंथ. शक्तीचा आणि सामर्थ्य हा त्या शब्दाचा अर्थ आहे. लक्ष देऊन ऐका तुम्ही ह्या ठिकाणी. आणि एझर हा शब्द मोस्टली मिलिटरी मध्ये जे वॉरियर्स असतात योद्धांसाठी वापरलेला गेलेला आहे. तर देवाने स्त्रियांना काय म्हटलेलं आहे? योद्धा. शी इज अ स्ट्रेंथ, पॉवर, सामर्थ्यशाली म्हटलेलं आहे देवाने तिला. हेल्पर किंवा सहाय्यक किंवा सबऑर्डिनेट, इन्फिरियर, सेवक म्हटलेलं नाहीये. तर काय म्हटलेलं आहे तिला? योद्धा. आणि ती हेल्पर कशी झाली? एक योद्धा जसा दुसऱ्या योद्धाला तयार करतो त्या रीतीने ती पुरुषाबरोबर काय आहे? समान आहे. असं नाही की पुरुष सुपिरियर आहे आणि ती सबऑर्डिनेट आहे. नो, असं अजिबात नाही. आणि देवाची ती अजिबातच योजना नव्हती ना. हे झालं एझर बद्दल. कनेक्ट इंडिकेट्स एझर इज द मॅन्स मॅच. त्याच्या इक्वालिटी मध्ये त्याची सहचारणी. असं नाही की पुरुषवर आणि स्त्री त्याच्या खाली, असं अजिबात देवाची इच्छा नव्हती. त्याच्या समोरासमोर इन फ्रंट ऑफ हिम अशी देवाची इच्छा होती. देवाने आदामासाठी काय केलं? हवेला निर्माण केलं. कारण बाकीच्या प्राण्यामध्ये कोणीही त्याच्या अनुरूप, त्याच्या करस्पॉन्डन्स किंवा त्याच्या योग्यतेचं कोणी नव्हतं. त्यामुळे स्त्रीला त्यांनी काय केलं? त्याच्या इक्वालिटी मध्ये ऍज एन एझर, त्याची सहाय्यक, त्याची सहचारणी म्हणून त्या ठिकाणी घडवलेला आहे. त्यामुळे ख्रिस्तामध्ये स्त्री आणि पुरुष आपण काय आहोत? नवीन उत्पत्ती आहोत. इट इज ही हॅज नॉट मेड अस इन्फिरियर बट both men and women God has created superior and at equal level. Now connect means equal to him. Suitable helper असं म्हटलेलं आहे तिथे. Now it does not mean subordinate. Helper ठीक आहे, सहाय्यक ठीक आहे, पण याचा अर्थ असा नाहीये की ती she is a subordinate किंवा त्याच्यापेक्षा एक रँक खाली असं अजिबात नाही. she is at the equal level to men. आणि देवाने स्त्री आणि पुरुष दोघांना काय केलेलं आहे? त्याच्या स्वरूप आणि समानतेमध्ये बनवलेलं आहे ना. आपण देवाच्या नावाबद्दल आता खूप लक्ष देऊन ऐका या ठिकाणी. देवाच्या नावाबद्दल आपण शिकत आहोत ना प्रिसेप्ट बायबल स्टडी मध्ये. काही नावं सांगाल का आपण म्हणजे शिकलोय? हा, एल नावं. हा, जसं एलोहिम, एलियॉन, एल शदाय, एलोहिम हे नावं आपण शिकलेलो आहे ना. तर आपण अजून एक वचन यावेळेस वाचू. निर्गमाचा 18वा अध्याय आणि 4थं वचन. आणि काहीतरी माइंड ब्लोइंग या ठिकाणी आपण आज शिकणार आहोत. निर्गम याचा 18 अध्याय आणि 4थं वचन. एझर या शब्दाचा अर्थ सर्वात पहिला उत्पत्तीमध्ये देवाने केला, पण फक्त त्या एकाच ठिकाणी नाही केला, परंतु बायबलमध्ये 16 वेळेस एझर या शब्दाचा वापर केलेला आहे. निर्गम याचा 18वा अध्याय आणि 4थं वचन. आणि हे मोशेचे 2 पुत्र होते ना. दुसऱ्या पुत्राचं नाव काय होतं? ब्रेक करा. एलिएझर. आणि त्याचा अर्थ काय? काय लिहिलंय अर्थ? देवाने माझे सहाय्य करून, देवाने माझे सहाय्य करून मला माझे सहाय्य करून. सहाय्य ना. आणि पुन्हा वाचू एक कोणतरी जेनेसिस 2:18 मध्येच राहा. जेनेसिस 2:18 मध्ये काय लिहिलेलं आहे? अनुरूप सहाय्यक. आणि एलिएझरचा काय अर्थ दिलेला इथे? माझे सहाय्य. देवाने सहाय्य केलं ना. स्तोत्र संहिता 121, 1-2 सगळ्यांना तोंडपट आहे ना. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावी तो मला सहाय्य कुठून येईल? कुठून येईल? आपला सहाय्यक कोण आहे? एझरचा अर्थ काय आहे? आणि आपला परमेश्वर कोण आहे? सहाय्य करणारा. होशे 13:9. होशे 13:9 आणि स्तोत्र संहिता 33:20. आमचे सहाय्य आणि ढाल कोण आहे? परमेश्वर आहे. आणि जेनेसिस उत्पत्ती 2:18 काय म्हणतं? स्त्रीला काय म्हटलेलं आहे? अनुरूप सहाय्य. होशे 13:9 हेल्पर. हू इज द हेल्पर? गॉड. स्त्रीला काय म्हटलेलं आहे? काय म्हटलेलं आहे? अनुरूप सहाय्य. इंग्लिश मध्ये काय म्हटलेलं आहे? जेनेसिस 2:18 हेल्पर ना. तर आपल्याला ह्याच्यातून काय शिकायला मिळतं? एझर हा शब्दाचा अर्थ आहे
हेल्पर आहे, पण तो साधारण रीतीचा हेल्पर नाहीये. इट डिस्क्राइब्स स्ट्रेंथ अँड पॉवर अँड वॉरियर. एझेर हा शब्द देवाने स्वतःसाठी वापरला आहे. देव स्वतःला म्हणतो एझेर, जसं एलोहिम, एल शदाय, एली एझर. ज्या वेळेस देव त्याचा संबंध इस्रायला बरोबर प्रत्येक वेळेस ज्यावेळेस त्याचा आणि इस्रायलाचा संबंध येतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस देव म्हणतो की मी इस्रायलाचा कोण आहे, सहाय्यकर्ता आहे, हेल्पर आहे. आणि देवाने स्त्रीला काय म्हटलेलं आहे, अनुरूप सहाय्यक ना. मग ती सबऑर्डिनेट इन्फिरियर कशी असू शकते ना. आपण इक्वालिटी बद्दल, महिला आरक्षण, इक्वालिटी, हे ते अजून त्याच्यातच पडलेले आहेत. पण इथे देवानी ऑलरेडी स्त्रीला त्याचं नाव, त्याच्या बरोबरीचं नाव दिलेलं आहे. देवाला या ठिकाणी तो स्वतःला म्हणतो की मी इस्रायलाचा सहाय्यक आहे, आय एम अ हेल्पर. आणि त्याच ठिकाणी तेच नाव त्यांनी मूळ भाषांतरात हिब्रू भाषेमध्ये स्त्रीला देखील काय म्हटलेलं आहे, अनुरूप सहाय्यक. मध्ये इक्वालिटीचं भांडणच मिटलं इथे ना. स्त्री आणि पुरुष तर इक्वल आहेत, पण त्याबरोबर स्त्रीला देवाने त्याच्या बरोबरीचं स्थान दिलेलं आहे. जे नाव देवाचं आहे, जे स्वतःला तो म्हणतो की मी इस्रायलाचा हेल्पर आहे, मी एझर आहे, ते नाव एझर स्त्रीला त्यांनी आज दिलेलं आहे. तर एल एझर याचा अर्थ आहे गॉड इज माय हेल्प ना. आणि किती सुंदर ही गोष्ट आहे की देव आणि स्त्री आणि पुरुषाला दोघांना आपल्या स्वरूप आणि समानतेमध्ये बनवलेलं आहे. आणि गॉड मेड वुमेन, त्याच्या बरोबरीचं स्थान, देवाचं बरोबरीचं स्थान एक स्त्रीला दिलेलं आहे. आणि त्याचं नाव एझेर हे एक स्त्रीला परमेश्वराने दिलेलं आहे. एक शेवटचं वचन आपण यावेळेस वाचू. योएल याचा 2रा अध्याय, कठीण पुस्तक आहेत ना आजचे सगळे. योएल याचा 2रा अध्याय आणि 29वं वचन. कुणावरती, दास व दासी. दास व दासी. इंग्लिश मध्ये काय, मेन अँड वुमेन. न्यू लिव्हिंग ट्रान्सलेशन मध्ये म्हटलेलं आहे, इन दोज डेज आय विल पोर आउट माय स्पिरिट इवन ऑन सर्वंट्स, मेन अँड वुमेन अलाइक. एम्प्लिफाइड बायबल व्हर्जन मध्ये लिहिलेलं आहे, इवन ऑन मेल अँड फिमेल सर्वंट्स आय विल पोर आउट माय स्पिरिट्स. पुरुषांवरतीच फक्त टाकणार आहे का, पुरुषांना वरचं स्थान दिलेलं आहे का सुपिरियर आणि स्त्रियांना खालचा दर्जा दिलेला आहे का, नाही. देवाने स्त्री आणि पुरुषाला इक्वल बनवलेलं आहे ना. एकमेकांचं सहाय्य करण्यासाठी. असं नाही की पुरुष सुपिरियर आणि स्त्रीला त्याचा सेवक बनवलेला आहे, असं अजिबात नाही आहे. इथे तो इक्वालिटीचा वादच देवाने समाप्त केलेला आहे, कारण देवाने दोघांना इक्वल दर्जा या ठिकाणी दिलेला आहे ना. देवाचं नाव एझेर हे परमेश्वराने स्त्रीला दिलेलं आहे. त्यामुळे आजपासून आपण काय केलं होते, स्त्रियांना कमी लेखणं सोडून दिलं पाहिजे ना. आणि जसं मी म्हटलं की प्रत्येक वेळेस आपण पवित्र शास्त्रातील काही स्त्रियांचं उदाहरण घेतो. तर आज पवित्र शास्त्रातील 7 स्त्रियांकडून आपण काय शिकतो आपण पटकन बघू. आपण काही वचनं काढणार नाही, कारण आपल्याला त्या सर्व स्त्रियांबद्दल माहिती आहे ऑलरेडी. सारा ना अगदी उतार वयामध्ये शक्तिहीन झाल्यावरती ती काय करते, इसाकाला जन्म देते. तर तिच्याकडून आपण काय शिकतो की देवाला काहीही अशक्य नाही आहे. राहाब, आपल्याला माहिती आहे ना, राहाब कोण होती, वेश्या होती, पण देवाने तिला देखील निवडलं. याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं की आपला भूतकाळ कितीही अंधकारमय असला तरी देव कुणाचाही उपयोग करू शकतो. तिसरी हन्ना ना. हन्नाची गोष्ट आपल्याला माहिती आहे ना, वांज असते ती आणि देवाकडे प्रार्थना करते आणि देव तिची प्रार्थना ऐकतो. तर हन्नाकडून आपण शिकतो की देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. रूथ बद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे ना, रूथ डिड नॉट गिव्ह अप. आणि रूथ कडून आपण शिकतो की जोपर्यंत देवाकडून समाप्त होत नाही तोपर्यंत आपली जी स्टोरी आहे ती समाप्त झालेली नाही आहे. इट्स नॉट ओव्हर अंटिल गॉड सेज इट्स ओव्हर. एस्तेर राणीबद्दल आपण काल पण ऐकलं. आणि एस्तेर राणीकडून आपण शिकतो की आपण देवावरती त्याच्या समयासाठी विश्वास ठेवला पाहिजे. तो त्याच्या समयानुसार प्रत्येकाला उच्च स्तरावर घेऊन जाईल. ही विल एक्झॉल्ट हिज पीपल ॲट हिज टायमिंग. रक्तस्रावी स्त्रीकडून शिकतो की when everything fails ना, सगळे पर्याय करून चुकलेले आहेत, पण आपला देव कधीच चुकत नाही. गॉड नेव्हर फेल्स. कॅनानाइट वुमेन ना, जी कणानी स्त्री असते, येशू ख्रिस्त तिला काय म्हणतो,
माझ्या लेकरांचं अन्न मी कुत्र्यांना टाकत नाही ना, परंतु स्टिल शी रिमेन्स पर्सिस्टंट, ती ठाम राहते आणि सराईत राहते. तर ह्या स्त्रियांकडून आपण उदाहरण घेतलं पाहिजे आणि त्यांच्यासारखा स्वभाव आपण बाळगला पाहिजे ना. आणि जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या स्त्रियांचा जर इन्फ्लुएन्स असेल तर त्याच्याबद्दल सांगावा. तर आज मी माझ्या आयुष्यामध्ये काही अशा 8 महिला आहेत ज्यांचा प्रभाव माझ्या आयुष्यावरती आहे आणि ज्यांच्या आज मी जे काही आहे त्याच्यामागे कुठे ना कुठे त्यांचा हात आहे, एक वाटा त्यांचा आहे. तर त्यांचं आज नाव घेऊन आज महिला दिनाच्या दिवशी त्यांचे मी आभार मानू इच्छिते. सर्वप्रथम ऑब्वियसली माझी जन्मदाती आई, आणि तिच्याकडून मी शिकली शी वॉज अ व्हेरी एन्ड्युअरिंग वुमेन ना. तो सहनशक्ती जी आहे ते मला वारसा म्हणून तिच्याकडून मिळालेला आहे. सहनशक्ती, शी वॉज अ नेव्हर गिव्हिंग अप लेडी. सो ती जी टेनेशियस वृत्ती आहे, टेनॅसिटी जी आहे ती मला माझ्या आईकडून मिळाली आहे. तर शी इज द फर्स्ट वुमेन इन माय लाईफ हू आय वुड वॉन्ट टू थँक ऑन दिस वुमेन्स डे. दुसरी महिला आहे ती म्हणजे माझी मावशी आहे US मधली कृपा मावशी. आणि कधी प्रेमाने कधी रागाने पण तिने नेहमी मला विजडम दिलेला आहे, नेहमी ज्ञानाच्या गोष्टी तिने मला शिकवल्या आहेत आणि तिने मला प्रोत्साहन दिलं, माझ्यावरती विश्वास पुन्हा ठेवण्यासाठी शिकवला आणि मी स्वतःच घर घेऊ शकते हा आत्मविश्वास तिने माझ्यामध्ये जागा केला. तिसरी महिला आहे माझी बॉस जयश्री. मी तिला वैयक्तिकरित्या कधीच पाहिलं नाही, आमचं फोनवरच बोलणं होतं, पण आज 4 वर्ष मी तिच्या हाताखाली काम करते आणि माझ्या कठीण काळामध्ये तिने खूप मला सहाय्य केलं. तर तिला मी आज धन्यवाद देऊ इच्छिते. चौथी स्त्री आहे स्मिता, जी आज US मध्ये आहे आणि ती देखील एक जिवंत उदाहरण आहे माझ्या जीवनामध्ये ना. एक काळ माझा असा होता की जेव्हा तिचा वाईट काळ चालू होता मी तिच्यासाठी प्रार्थना करायची आणि ज्यावेळेस माझा वाईट काळ चालू होता मी तिला म्हणायची की स्मिता मेरे से प्रार्थना नहीं हो रहा, मैं प्रार्थना नहीं कर पा रही. तर ती मला सांगायची ठीक आहे प्रार्थना नाही होते ना, तू नको करू, मी तुझ्यासाठी प्रार्थना करते. आणि ती नेहमी माझ्यासाठी प्रार्थना करायची, उपवास करायची आणि खूप कठीण काळातून ती पण गेली आणि तिचा नवरा वारला आणि 50व्या वर्षी तिचं एका अमेरिकन माणसाशी लग्न झालं आणि आज ती US मध्ये सुखामध्ये नांदत आहे. तर देवासाठी काहीच अशक्य नाही आहे. तर नेहमी तिचं प्रार्थनेचं पाठबळ मला होतं. सुगंधा जी आपल्या मंडळीमध्ये आली होती ती माझ्याबरोबर नेहमी होती. शी इज अ व्हेरी, प्रत्येकांमध्ये काही ना काहीतरी विशेषण असणं, जसं आज आपल्याला ते कार्ड मिळालेले. कोणी संवेदनशील आहे, कोणी फ्लेक्सिबल आहे, कोणी सामर्थ्यशाली आहे ना, कोणी भावुक आहे. आणि सुगंधा जी आहे ती एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ती अशी बोलतात ना पीपल प्लीजिंग नाही आहे, लोकांना म्हणजे बोलतात ना गोड बोलून खोड मोडणारी, तसं नाही आहे. जे खरं आहे ते खरं आहे, मग ते भले तुम्हाला टोचून बोलल्यासारखं वाटू दे. आणि शी हॅज ऑलवेज करेक्टेड मी. आणि सुगंध आणि स्मिता यांनी नेहमी मला प्रार्थनेमध्ये उचलून धरलं, उपास प्रार्थना माझ्यासाठी केल्या आणि आज देखील माझ्या सेवेमध्ये प्रार्थनेचं पाठबळ मला त्यांच्याकडून मिळत आहे. आणि माझी मैत्रीण रेखा, तिच्याबद्दल देखील तुम्ही ओळखता, तिला देखील काही लोक ओळखतात आणि माझा खंबीर आधारस्तंभ ती आहे. आज माझं जर जवळचं परिवार म्हटलं तर ती आहे, रेखा आहे ना. तिचं घर परिवाराला सांभाळून एक दिवस असं चुकत नाही की ती मला विचारत नाही, विचारपूस करत नाही. उठल्यापासून झोपेपर्यंतची माझी सगळी माहिती तिला असते. मी जर चुकली एक ऑफिसमधून आल्यावरती तिला मेसेज करणं की लगेच तिचा मेसेज येतो की काय झालं तुझं, तू अजून घरी पोचली नाहीस ना. तर तिचा आधार मला आहे. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट आपल्या मंडळीतल्या 2 स्त्रिया आहेत. एक म्हणजे आपली दीपाली वहिनी आणि माधुरी वहिनी. आणि दीपाली वहिनी तर विदर्भी कुटुंबातून येऊन सुद्धा शी इज अ ब्लेसिंग टू अवर फॅमिली. आणि खरोखर आज मी हे जे सेवेमध्ये उभी आहे त्या दोघींचं खूप स्ट्रॉंग पाठबळ मला आहे आणि त्यांच्या प्रार्थनेमुळेच ही सेवा आज चालू आहे. आणि त्या दोघी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर मी विनंती करते त्यांना उभं राहण्यासाठी आणि आपण टाळ्या वाजवून त्या दोघींचा अभिनंदन करू. आणि ज्या बायबल मधल्या स्त्रिया 7 स्त्रियांबद्दल आपण वाचलं त्या स्त्रियांनी इतिहास घडविलेला आहे ना आणि त्यांचं उदाहरण आज आपण इतरांना देतो. आता आपली बारी आहे. तो इतिहास आज आपल्याला इथे बसलेल्या या महिलांना तो इतिहास घडवायचा आहे की जेणेकरून येणारी पिढी समोर येऊन आपलं उदाहरण देऊ शकेल ना. काही वर्षापूर्वी मला असं वाटायचं की मी जर मुलगा असती ना तर माझं आयुष्य खूप वेगळं असतं. मी कदाचित माझ्या आयुष्यातील समस्यांना काही वेगळ्या रीतीने हाताळू शकली असती.
परंतु आज जीवनातील इतके संघर्ष मी पार करत आली आहे, एक स्त्री असून सुद्धा ना, की आज मला अभिमान वाटतो स्त्री असण्याचा, की ह्याच्यासाठी नाही की अशा काही गोष्टीतून मी गेले की एखादा पुरुष सुद्धा कदाचित कोलमडला असता, परंतु देवाचं सामर्थ्य माझ्या बरोबर होतं, अशा स्त्रियांचा पाठिंबा माझ्या बरोबर होता. जसं आपण सुरुवातीला ऐकलं की एक प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो ना, परंतु तीच स्त्री जर एका स्त्रीच्या मागे उभी राहिली, then that woman can do wonders. असं म्हणतात ना जागतिकरित्या की एक स्त्रीची दुश्मन असते, पण जेव्हा ख्रिस्ती बहिणी एकमेकांचा पाठिंबा म्हणतात तेव्हा ती स्त्री काय करू शकते, शी कॅन क्रिएट अ हिस्ट्री ना. आणि आज एक स्त्री असून सुद्धा या सर्व संघर्षांना पार करत आली, तर मला त्याचा असा अभिमान नाहीये की मी स्त्री असून सुद्धा हे केलं, की मी पुरुषांना कमी लेखत नाही त्याच्या बदली, परंतु मला ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो की ख्रिस्तामध्ये आय एम अ गॉड डिपेंडेंट वुमेन. मी देवाला धन्यवाद देते त्याबद्दल, आणि ह्या ज्या सर्व स्त्रियांचा मला पाठिंबा आहे त्यांना मी धन्यवाद देते. अँड प्राऊडली टुडे आय कॅन से दॅट आय एम अ वुमेन ऑफ गॉड अँड आय एम अ गॉड डिपेंडेंट वुमेन. आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते मी यावेळेस. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वाद देतो. सुंदर वचनाबद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो. आज खरोखर परमेश्वराने ज्या स्त्रियांना स्थान दिले ते आज आपण ऐकलं, नव्याने आज आम्हाला वचन ऐकायला मिळालं. धन्यवाद.